नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत बेसिक एज्युकेशन मराठी या आपल्या चॅनलवर. तलाठी भरती 2025-26 ग्राफ महसूल अधिकारी 90 दिवस 90 प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. दिवस दुसरा आहे. अतिमहत्त्वाचे 25 प्रश्न. चालू करूया. पहिला प्रश्न, विरुद्ध लिंगी शब्द निवडा. खोड. तर पहिला ऑप्शन आहे खोडी, दुसरा ऑप्शन आहे खोडीन, तिसरा ऑप्शन आहे गाय आणि चौथा ऑप्शन आहे कालवड. तर विद्यार्थी मित्रांनो, विरुद्ध लिंगी शब्द खोडचा जे आहे तर कालवड हा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. प्रश्न दुसरा, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारे येणारा पर्याय निवडा. षटकर्णी होणे. तर पहिला ऑप्शन आहे गुप्त गोष्ट अनेकांना माहीत होणे, दुसरा ऑप्शन आहे 6 जणांना माहीत होणे, तिसरा ऑप्शन आहे 3 जणांना माहीत होणे आणि चौथा ऑप्शन आहे 6 जणांनी मिळून ठरविणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुप्त गोष्ट अनेकांना माहीत होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, पुढील म्हणीचा अर्थ बावळी मृदा देवळी निर्धा. तर पहिला ऑप्शन आहे तिरळा मनुष्य, दुसरा ऑप्शन आहे दिसण्यास बावळट परंतु हुशार मनुष्य, तिसरा आहे चमत्कारिक मनुष्य आणि चौथा आहे दिसण्यास भोळा पण दृष्ट माणूस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे दिसण्यास बावळट परंतु हुशार मनुष्य. प्रश्न क्रमांक पुढचा आहे चौथा, बहुव्रीही समासाचे उदाहरण खालील पर्यायातून शोधा. तर पहिला ऑप्शन आहे गावदेवी, दुसरा ऑप्शन आहे नीलकंठ, तिसरा ऑप्शन आहे हरिहर आणि चौथा ऑप्शन आहे मावसभाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नीलकंठ. पुढचा प्रश्न आपला पाचवा आहे, खालीलपैकी सर्वनामिक विशेषण कोणते आहे. तर पहिला ऑप्शन आहे बोलकी बाहुली, दुसरा ऑप्शन आहे तो पक्षी, तिसरा ऑप्शन आहे सर्व रस्ते आणि चौथा ऑप्शन आहे पहिला वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे तो पक्षी. पूर्ण व्हिडिओ पहा. महत्त्वाचे प्रश्न आहेत, आलेले प्रश्न आहेत. तर 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. पहिला ऑप्शन आहे चंद्र, दुसरा ऑप्शन आहे लेखणी, तिसरा ऑप्शन आहे कडूपणा आणि चौथा ऑप्शन आहे गारवा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लेखणी. खालीलपैकी सामान्य नाम ओळखा तर कोणतं आहे लेखणी. 7वा प्रश्न आहे, अलंकार ओळखा. रामाचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. तर पहिलं ऑप्शन आहे अनुप्रास, दुसरं ऑप्शन आहे रूपक, तिसरं ऑप्शन आहे उपमा, चौथा ऑप्शन आहे उपमा. तर उपमा हे ऑप्शन दोन्ही आलेले आहे, तर उत्तर पण उपमाच आहे. तर 8वा प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा. पोहणे शरीर प्रकृतीस वितवह आहे. पहिलं ऑप्शन आहे मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि प्रधान वाक्य. तर बरोबर उत्तर आहे केवळ वाक्य. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 9वा, म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. उथळ पाण्याला खळखळात फार. तर पहिला ऑप्शन आहे पाण्याला खळखळात फार, दुसरा ऑप्शन आहे ज्यांच्या अंगी गुण थोडा तो जास्त बढाई मारतो, तिसरा ऑप्शन आहे दगड ढोंड्यावरून पाणी वाहते आणि चौथा ऑप्शन आहे अंगी गुण असताना बढाया मारणे. तर बरोबर उत्तर आहे ज्याच्या अंगी गुण थोडा तो जास्त बढाई मारतो. तर पुढचा प्रश्न आपला महत्त्वाचे 10वा नंबरचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास रिकाम्या जागा म्हणतात. तर बरोबर पहिला ऑप्शन आहे केवळ वाक्य, दुसरा ऑप्शन आहे मिश्र वाक्य, तिसरा ऑप्शन आहे संयुक्त वाक्य आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे केवळ वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. 11वा प्रश्न आहे, बसमध्ये संजयला मळमळते. प्रयोग ओळखा. पहिला ऑप्शन आहे कर्तरी, दुसरा ऑप्शन आहे कर्मणी, तिसरा ऑप्शन आहे भावे आणि चौथा ऑप्शन आहे अकर्मक कर्तरी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भावे. प्रश्न क्रमांक 12वा, निशा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर पहिला ऑप्शन आहे रजनीनाथ, दुसरा ऑप्शन आहे यामिनी, तिसरा ऑप्शन आहे रास आणि चौथा ऑप्शन आहे काळू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे यामिनी. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 13वा, बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता. तर पहिला ऑप्शन आहे घराला भाडे नसणे, दुसरा ऑप्शन आहे शाळा, तिसरा ऑप्शन आहे तुरुंग आणि चौथा ऑप्शन आहे मंदिर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तुरुंग. बिन भाड्याचे घर म्हणजे तुरुंग. चौथा प्रश्न आहे त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे. तर पहिला ऑप्शन आहे तृतीया, दुसरा ऑप्शन आहे चतुर्थी, तिसरा ऑप्शन आहे सप्तमी
चौथा ऑप्शन आहे द्वितीया. तर बरोबर उत्तर आहे सप्तमी. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी तत्सम शब्द निवडा. पहिला ऑप्शन आहे धरती, दुसरा ऑप्शन आहे पृथ्वी, तिसरं ऑप्शन आहे जमीन, चौथा ऑप्शन आहे धरा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तत्सम शब्द निवडायचा, तर तो शब्द आहे पृथ्वी. प्रश्न क्रमांक 16, मी सिनेमा पाहिला अपूर्ण भविष्यकाळ. पहिला ऑप्शन आहे मी सिनेमा पाहत असेन, दुसरा ऑप्शन आहे मी सिनेमा पाहून, तिसरा ऑप्शन आहे मी सिनेमा पाहणार आहे आणि चौथा ऑप्शन आहे मी सिनेमा पाहिलेला असेल. तर बरोबर उत्तर आहे मी सिनेमा पाहत असेल. पुढचा प्रश्न आहे 17, वाक्याचा प्रकार ओळखा. सर्वांना शांत बसावे. पहिला ऑप्शन आहे संकेतार्थी, दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थी, तिसरा ऑप्शन आहे संयुक्त, चौथा ऑप्शन आहे आज्ञार्थी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आज्ञार्थी. 18वा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाहने सावकाश चालवा. तर पहिला ऑप्शन आहे विशेषण, दुसरा ऑप्शन आहे अव्यय, तिसरा ऑप्शन आहे सामान्य नाम, चौथा ऑप्शन आहे क्रियाविशेषण. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्रियाविशेषण. आपण प्रश्न खूप फास्ट घेत आहोत कारण की प्रत्येक व्हिडिओत 25 प्रश्न घेत आहोत. खालीलपैकी वाक्यातील मूळ विधेय कोणते? जयतास घरी येण्यास उजाडले. तर पहिलं ऑप्शन आहे जयतास, दुसरा ऑप्शन आहे घरी येण्यास, तिसरं ऑप्शन आहे घरी येण्यास उजाडले, चौथा ऑप्शन आहे उजाडले. तर बरोबर उत्तर आहे उजाडले. जयतास घरी येण्यास उजाडले. 20वा प्रश्न आहे लंगडा या विशेषण साधित धातू कोणता? पहिला ऑप्शन आहे लंगडणे, दुसरा ऑप्शन आहे लंगडा, तिसरा ऑप्शन आहे लंगड, चौथा ऑप्शन आहे लंगडू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लंगडणे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाफास्ट 25 प्रश्न प्रत्येक व्हिडिओत आहेत. 8 ते 9 मिनिटामध्ये आपण पूर्ण करत आहोत. 21वा प्रश्न आहे खालील दिलेल्या शब्दांपैकी अभ्यस्त शब्द ओळखा. पहिले ऑप्शन आहे 7-8, दुसरा ऑप्शन आहे मंदिर, तिसरा ऑप्शन आहे झाड, चौथा ऑप्शन आहे किडूमिडूक. तर उत्तर आहे किडूमिडूक. 22वा प्रश्न आहे डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. तर पहिला ऑप्शन आहे तत्सम, दुसरा ऑप्शन आहे तद्वत, तिसरा ऑप्शन आहे देशी, चौथा ऑप्शन आहे कानडी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तद्वत. खालीलपैकी अचूक शब्द कोणता? 23वा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे बुभुक्षित, दुसरा ऑप्शन आहे बुभुक्षित, तिसरा ऑप्शन आहे बुभुक्षित, चौथा ऑप्शन आहे बुभुक्षित. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बुभुक्षित. 24वा प्रश्न आहे केळ या नामाचे अनेक वचनी रूप. तर पहिला ऑप्शन आहे केळी, दुसरा ऑप्शन आहे केळे, तिसरा ऑप्शन आहे केळ, चौथा ऑप्शन आहे केळ्या. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केळी. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. पुढचा प्रश्न आहे गुणी या शब्दाचा कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो? पहिला ऑप्शन आहे ऊन, दुसरा ऑप्शन आहे अव, तिसरा ऑप्शन आहे आन आणि चौथा ऑप्शन आहे बे. तर बरोबर उत्तर आहे आव. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचे 25 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. महाफास्ट आपण प्रश्न घेत आहोत. महत्त्वाचे प्रश्न आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहत जा. रोज सकाळी 7:05 प्रश्न येत आहेत. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. भाग 3, दिवस 3, महत्त्वाचे 25